नमस्कार मंडळी, द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोपटी कशी करायची हे पाहणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. साहित्य पाहूया आधी आपण. चिकन, गावठी वालाच्या शेंगा, अंडी, वांगी, बटाटी, दही, बारीक मीठ, हळद, घरगुती मसाला, चिकन तंदुरी मसाला, जाडे मीठ, ओवा आणि केळीची पाने. इथे मी दुसरी केळीची पाने कापून घेतलेली आहेत आणि त्यांचं जे देठ असतं त्याचे धागे काढून घेतलेले आहेत. एवढं आज आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी एका टोपामध्ये मी जे आपण चिकन घेतलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते घेते. आणि त्यामध्ये दही घालणार आहे, हळद, घरगुती मसाला, चिकन तंदुरी मसाला आणि मीठ, आणि ते आपण हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व व्यवस्थित आपल्या चिकनला लागलं पाहिजे. हे पहा. आता आपण याला 2 तासासाठी ठेवून देऊया. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2 तास. आपल्याला हे जे मसाले आहेत ते आपल्या चिकनला व्यवस्थित लागून जातात. चिकन आपलं छान मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण ते बांधायचं कसं ते पाहूया. तर मी इथे एक चौकोनी आकार एवढं केळीचं पान घेतलेलं आहे. त्यामध्ये मॅरिनेशन केलेले 2 चिकनचे पीस ठेवणार आहे आणि एक साईड वरती घेणार आहे. मग त्याचं केळीचं पान आहे दुसऱ्या साईडून वरती घ्यायचं आहे आणि आता हे तिसरी जी राहिलेली बाजू आहे ही अशी वरती टाकायची आहे दोन्ही साईडून. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. जर केळीचे पान नाही सापडले तर इथे फॉईल पेपरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर मी आता इथे फॉईल पेपर घेतलेला आहे. त्याच्या बरोबर मध्यभागी मॅरिनेशन केलेलं चिकन मी ठेवणार आहे आणि ते चिकन फॉईल पेपरमध्ये व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून लावलेला मसाला आहे तो बाहेर गेला नाही पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. आता हे पॅक करून झालेलं आहे. आता मी इथे वांग घेणार आहे. त्याच्या बरोबर मध्यभागातून सुरीने काप करणार आहे. अधिकच्या आकारामध्ये आपल्याला करायचं आहे. जसं भरले वांग्यांसाठी आपण करतो तसं अशीच आपण सर्व वांगी आणि बटाटी कापून घेणार आहोत आणि त्यामध्ये तो जो तंदुरी मसाला आहे तो भरायचा आहे, म्हणजे ते अजून छान लागेल. बटाटे आणि वांग्यांमध्येही हा तंदुरी मसाला भरून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे पहा. तर आता मटका कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत. इथे आता आपण मामरूटचा पाला वापरणार आहोत. तर यामध्येही अशा प्रकारची जी फुले असतात ती घ्यायची नाही, नाहीतर तुमची पोपटी एकदम कडू लागेल. हे पहा, हे जे आहे फूल त्याचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाहीये. आता आपण पोपटी भरून घेऊया. मडका घेते आणि ते जे मामरूटची पानं आहेत ती त्याच्या खाली तळाला आपण लावून घेणार आहोत व्यवस्थित असं. आता घालूयात वालाच्या शेंगा. व्यवस्थित असं आपल्याला त्या वालाच्या शेंगा भरून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे ओवा आणि जाडं मीठ, तेही घातलेलं आहे. मग जी मडक्याच्या बाजूनेही आपण आता ते मामरूटची पानं घेणार आहोत आणि ती लावणार आहोत. आणि मग जे केळीच्या पानांमध्ये आपण जे चिकन भरलं होतं ते आपण चिकन यामध्ये असं ठेवून घेऊया. पाहू शकता तुम्ही. 4 कोपऱ्यांमध्ये मी 4 पीस ठेवलेले आहेत. आता यामध्ये घालणार आहे 2 अंडी, वांगी आणि एका कोपऱ्यामध्ये बटाट, आणि अजून आपण वरतून थोड्या त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा घालूया आणि मामरूटच्या पाल्याने ते व्यवस्थित झाकून घेऊया. आता परत यामध्ये आपण थोड्याशा वालाच्या शेंगा घालणार आहोत आणि राहिलेले जे चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे. आता घालूयात थोडंसं ओवा, जाडं मीठ चवीसाठी, 2 अंडी, वांगे, बटाट
व्यवस्थित असं आतमध्ये टाकायचं आहे। थोड्या परत आपण त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा घालणार आहोत, हे पहा, आणि मामरूटचा पाल्याने ते पूर्ण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भरून घ्यायचे आहे। आता यावरती ठेवूया केळीचा पान आणि वरतून घालूया फॉइल पेपर, पाहू शकता, जेणेकरून आपली पोपटी बाहेर नाही आली पाहिजे। व्यवस्थित असं त्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। आता आपण पोपटी लावूया। त्यासाठी इथे मी आमच्या इथल्या शेतामध्ये आलेलो आहोत। आता इथे आपण मटका उलटा ठेवणार आहोत आणि आता याला चारही बाजूने लाकडं लावून घ्यायची आहेत, बारीक लाकडं, जाडी लाकडं, आणि ते पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे। थोडा पालापाचोळा घेऊया आणि तोही मडक्याला पूर्ण गोल चारही बाजूने लावून घेणार आहोत। आपला मडका पूर्ण त्याच्या आतमध्ये गेला पाहिजे, मडका दिसला नाही पाहिजे, व्यवस्थित लावायचं आहे। आणि आता आपण याला पेटवणार आहोत। 30 ते 35 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं अशीच आग छान अशी पेटवून ठेवायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल। 30 ते 35 मिनिट आपल्याला अशाच आगेमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे। आता हे झालेलं आहे। आता काठीच्या मदतीने ती जी वरची राख आहे ती साईडला करून घ्यायची आहे। शिजले की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडंसं त्यावरती पाणी टाकणार आहोत। पाहू शकता ती शिजलेली आहे। तर तो मटका आपण आता काढून घेऊया, त्याच्यावरचं जे आहे झाकण लावलेलं आपण तो काढून घेऊया आणि केळीच्या पानावरती ही पोपटी आपण काढून घेणार आहोत। आपली पोपटी रेडी आहे। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।